Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. 3 आमदारांसह किशोरी पेडणेकर भेटीला. याआधी शिंदेंच्या दालनामध्ये शरद पवार आणि शिंदेंमध्ये चर्चा. 2 दिवसांमध्ये 2 भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा. मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि रवींद्र चव्हाणांमध्ये 15 मिनिटं चर्चा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबतही खलबतं. बैठकीपूर्वी शिंदे आणि रवींद्र चव्हाणांचा एकाच गाडीतून प्रवास. शरद पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा. तर सगळे खासदार पवारांसोबत स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या. बजरंग सोनवणेंचे खडे बोल. पवारांच्या राष्ट्रवादीच्या विश्वासार्हतेवर संजय राऊतांचा सवाल. पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत, त्यांच्यामुळे पक्षाची विश्वासार्हता कमी होतीये. पवार शिंदे भेटीवर राऊतांचा हल्लाबोल. प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातून पाहू नका. शशिकांत शिंदेंचा राऊतांना सल्ला. तर दालन जवळ होतं म्हणून तिथेच बैठक घेतली. जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण. मिसिंग लिंकवर बोलल्यावर महाराष्ट्राचा अपमान कसा? स्वतःच्या अंगाशी आल्यावर राजकारण म्हणता. राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल. राज्यातील पूरस्थितीवरून विधानसभेत जोरदार राडा. भास्कर जाधवांनी पूरस्थितीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर गोंधळ. आदित्य ठाकरे आणि अतुल भातखळकर यांच्यामध्ये हमरीतुमरी. डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण. आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे विरोधात तब्बल 18 गंभीर गुन्हे. सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या 3 गुन्ह्यांचा समावेश. म्हात्रेला हजर करण्याचे कोर्टाचे आदेश. ठाकरेंच्या सेनेचे परभणीचे महापौर सईद इक्बाल यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न. एमएसएफ जवानाच्या सतर्कतेनं हल्ल्याचा डाव उधळला. शेख रफीक असं हल्लेखोराचं नाव. डेक्कन क्वीन मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेससह अनेक गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द. भूस्खलनाचा रेल्वे प्रवाशांना फटका. अपडेट्ससाठी NTES ॲप वापरण्याचं आवाहन. पिंपरीच्या मोशी वर्षभरापूर्वीच बांधलेल्या उड्डाणपुलाचा भाग कोसळला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. विष्णुपुरीच्या SGGS कॉलेज समोरची घटना. नागरिकांमध्ये संताप. राज्यामध्ये समान नागरी कायद्याच्या हालचालींना वेग. मुख्यमंत्री फडणवीसांकडून 7 सदस्यीय उच्चस्तरीय समितीची घोषणा. हिवाळी अधिवेशनामध्ये कायदा आणण्याची तयारी. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमधील दूध डेअरींवर FDAची धाड. 3,500 लिटर भेसळयुक्त दूध जप्त. सिद्धेश्वर आणि शिवकृपा डेअरींना टाळं. गुन्हा दाखल. अधिकचा तपास सुरू. मुंबईच्या दहिसरपुरमध्ये FDAची मोठी कारवाई. नावाजलेल्या कंपन्यांच्या दूध पिशव्यांमध्ये भेसळ करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 500 लिटर भेसळयुक्त दूध जप्त. एकाला अटक. आळंदी आणि देहूतून निघालेला भक्ती सोहळा पुण्यामध्ये दाखल. ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषानं पुणे नगरी दुमदुमली. दोन्ही पालख्यांचा पुण्यामध्ये 2 दिवस मुक्काम. अमेरिका आणि इराणमध्ये आणखी 2 अटकेत. दोन्ही आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी. प्रकरणातील आरोपींची संख्या 12वर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.